तर मुंबईच्या जे रुग्णालयासंदर्भातली ही पुढची बातमी आहे। जे रुग्णालयाच्या आवारात शेती सुरू करण्यात आली आहे आणि हा प्रयोग मुद्दामून केलाय डीन तात्याराव लहाने यांनी। चिमण्यांचा चिवचिवाट पुन्हा व्हावा परिसरात यासाठी त्यांनी हा प्रयत्न केलाय। डंपिंग ग्राउंड असलेल्या या जमिनीवर त्यांनी विविध प्रकारची पिकं घेतली आहेत। जे रुग्णालय परिसरातल्या या शेतीचा आढावा घेतलाय आमची प्रतिनिधी सीमा दाते यांनी। मुंबईसारख्या शहरामध्ये शेती करणं हे अशक्य आहे, मात्र ते शक्य करून दाखवलंय जे रुग्णालयात। जे रुग्णालयामध्ये सध्या अर्धा एकर जमिनीवर ज्वारीची लागवड करण्यात आली आहे आणि खास करून ही ज्वारी जी आहे ती चिमण्यांसाठी पिकवण्यात आली आहे। जे रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉक्टर तात्याराव लहाने यांनी ही ज्वारीची लागवड केली आहे। आपलं काम करणं आणि त्याचबरोबर शेतीची आवड जोपासणं हा एक चांगला मार्ग लहानेंपुढे आहे आणि त्यासाठी ह्या अर्धा एकर जमिनीमध्ये सध्या त्यांनी ज्वारीची पिकं जी आहेत ती उगवली आहेत। खरं तर ही जमीन तुम्ही बघता ही एकूणच डंपिंग ग्राउंड होतं। जे रुग्णालयाला सगळा कचरा जो आहे तो या जमिनीवर फेकला जायचा, मात्र या जमिनीचा एक चांगला उपयोग जो आहे तो डॉक्टर लहाने यांनी केला आहे आणि त्यानंतर या ठिकाणी माती टाकून या ठिकाणी ज्वारीची लागवड जी आहे ती करण्यात आली आहे। गेल्या 2 महिन्यांपासून ही शेती सुरू आहे आणि आता सध्या बघू शकता तुम्ही की ज्वारीची पिकं जी आहेत ती यायला सुरुवात झालेली आहे आणि एकूणच काही महिन्यांनंतर या ठिकाणी कणसं येतील आणि त्यानंतर इथे येणाऱ्या पक्ष्यांना आणि त्याचबरोबर खास करून चिमण्यांना ही कणसं फार उपयोगी ठरणार आहे। मुंबईतून चिमण्या हद्दपार होत चालल्यात, मात्र या चिमण्यांना पुन्हा बोलावण्यासाठी आणि आपल्या जे रुग्णालयामध्ये चिमण्यांचा चिवचिवाट होण्यासाठी हा एक चांगला पर्याय डॉक्टर तात्याराव लहाने यांनी निवडला आहे। कॅमेरामॅन राजेश धोत्रेसह सीमा दाते, जय महाराष्ट्र, मुंबई।